आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की OMR शीट आणि आन्सर की याच्यासाठी कोणत्या विद्यार्थ्याला चॅलेंज करायचा याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार। हे इन्फॉर्मेशन तुम्हाला मी एका ग्राफ माध्यमातून समजून सांगणार आहे आणि या ठिकाणी चॅलेंज कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की चॅलेंज कुठल्या कुठल्या केसमध्ये आपल्याला करता येतं याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार। तत्पूर्वी या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की OMR शीट पाहिली, चांगली गोष्ट आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नसेल तर आपल्याला NTA ची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जावं लागेल। ऍप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला टाकायची आणि सिक्युरिटी पिन टाकून आपली जी आन्सर की आहे OMR शीट आपण या ठिकाणी पाहू शकतो। प्रश्न आहे या ठिकाणी कोणत्या स्टुडंट्सने आन्सर की या ठिकाणी चॅलेंज करा। लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस आपली OMR शीट चेक करत आहोत आणि आन्सर की चेक करत आहोत तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आहेत क्वेश्चन मध्ये। लाईक दॅट फिजिक्सचा जो काही क्वेश्चन आहे ऍटम रिलेटेड, म्हणजे बऱ्याच विद्यार्थी ज्यावेळेस व्हिजिटिंगला आले त्यावेळेस आपल्याला निदर्शनात आलं की फिजिक्स यामध्ये असं पाहण्यात आलं काही विद्यार्थ्याचे या ठिकाणी 1 ते 4 मार्क हे वाढलेले आहेत, पण काही विद्यार्थ्याचे 1 ते 4 मार्क या ठिकाणी कमी झालेत। असे या ठिकाणी मिक्सअप स्टुडंट्स आहेत। मग या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रश्न पडलाय की आन्सर की चॅलेंज कशी करायची आहे। OMR शीट आहे, ज्याही ठिकाणी वाटत आहे एक्सपेक्टेड की माझे मार्क वाढू शकतात तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्वेश्चनला चॅलेंज करणं गरजेचंच असणार आहे। तर आपण चॅलेंज कसं करणार, लक्षात घ्या चॅलेंज कसं करायचं आपल्याला आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलं। तर या ठिकाणी आपल्याला चॅलेंज मध्ये ग्रीन बॉक्स मध्ये आन्सर की आहे, दुसऱ्या ग्रीन बॉक्स मध्ये आपल्याला OMR शीट या ठिकाणी दिसत आहे। विद्यार्थ्याला प्रश्न पडला आहे की नेमकं आम्हाला कुठे चॅलेंज केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो। ठीक आहे, कारण दोन्ही दिसत आहे, दोन्ही ठिकाणी आपल्याला चॅलेंज करायचं दिसत आहे। तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आन्सर कीला चॅलेंज करायची काही आवश्यकता नाही। लक्षात घ्या, आन्सर कीला चॅलेंज करायची काही आवश्यकता नाहीये। आपल्याला चॅलेंज करायचं आहे OMR शीटसाठी। OMR शीटसाठी चॅलेंज करण्यासाठी सेम प्रोसेस, वेबसाईटवर जावं लागेल। ऍप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, कुठल्या क्वेश्चनला म्हणण्यापैकी आपल्याला कुठल्या सब्जेक्ट मध्ये अडचण आहे त्या सब्जेक्टला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि कोणत्या क्वेश्चनला या ठिकाणी अडचण आहे, एक क्वेश्चन आहे की मल्टिपल क्वेश्चन आहेत तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। आणि जेही आपल्याला असं वाटतं की नाही तो माझा राईट आन्सर आहे तर जोही आपल्याला राईट आन्सर वाटतो तो आपल्याला तिथे मेन्शन करायचा आहे। आणि इन केस जर आपल्याकडे त्याचा काही रेफरन्स असेल, NCERT ओल्ड असेल, न्यू NCERT असेल, असं काही आपल्याकडे रेफरन्स असेल तर रेफरन्स या ठिकाणी द्यायचा आहे किंवा त्याची इमेज अपलोड करायची आहे। आणि आपल्याला जेवढे आपण क्वेश्चनला या ठिकाणी चॅलेंज करणार आहोत याची आपल्याला पेमेंट करायची आहे आणि आपल्याला सबमिट करायचं आहे। मग आता हे तर करायचं, पण नेमकं कोणी करायचं लक्षात घ्या। पेपर सॉल्व्ह करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं क्वेश्चन या ठिकाणी वाचल्यानंतर घाई गडबडीत कदाचित हा क्वेश्चन किंवा बबल करत असताना आपल्या OMR शीट मध्ये चुकून असा डॉट आलाय, एकच डॉट पडला आहे आणि पण मी एक डॉट करून या ठिकाणी पुढे आन्सरचं दुसरं बबल आहे तो पूर्णतः गोल केलाय। पण माझा ज्या OMR शीट मध्ये आन्सर रेकॉर्ड झालाय तो झाला A, म्हणजे आपण याला 1 2 3 दिलाय पण A झाला रेकॉर्ड, पण ऍक्च्युअली मी B ला पूर्ण राऊंड केलंय। जस्ट एक डॉट बबल आला असेल तर, जर आपण हाफ बबल केला असेल तर कन्सिडर होणार नाही, पण जस्ट 1 डॉट जर आपण बबल केला असेल तर डेफिनेटली हे कन्सिडर होणार आहे। तर मग या 2 नंबरचं रेकॉर्ड झालंच नाहीये पण 1 नंबर रेकॉर्ड झाला तर या ठिकाणी आपण आन्सर कीला ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि हे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 99% हे ऑब्जेक्शन तुमचं सॉल्व्ह सुद्धा होऊ शकतं। हे खूप महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट, आता तुम्हाला जसं म्हटलं मी फिजिक्स क्वेश्चन मध्ये की बरेच विद्यार्थी थोडंसं त्या 2 क्वेश्चन रिलेटेड कन्फ्युजन मध्ये आहेत की हे क्वेश्चन त्यांना अडचणदायक वाटत आहे। तर जेही या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटत आहे की मला करावं तर आपल्याकडे 31 तारखेपर्यंत संधी आहे, आपण या ठिकाणी करू शकतात। आपल्या या ठिकाणी 200 रुपये खर्च होतील यापेक्षा काही आपली जास्त अमाऊंट जाणार नाहीये, कारण पुन्हा वेळ गेल्यानंतर या ठिकाणी रिग्रेट करण्यात अर्थ नाहीये। आणि दुसरी गोष्ट, आन्सर की मध्ये समजा जर काही बदल झाला तर हा बदल सर्व स्टुडंटसाठी असणार आहे। ज्या सेटच्या आन्सर की मध्ये जो बदल होईल किंवा इनकेस एखाद्या क्वेश्चनचं एक करेक्शन झालं तर तो संपूर्ण विद्यार्थ्याचं होतं, त्यामुळे या ठिकाणी तर सेपरेट या ठिकाणी करायची की आवश्यकता पडत नाहीये। एका जरी विद्यार्थ्यांनी केलं आणि ते जर रेकॉर्डेड व्यवस्थित असेल तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्याला या गोष्टीचा फायदा मिळत असतो। पण OMR शीट हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवल आणि ते पण कुठं अशा केसमध्ये तुम्हाला याचा फायदा मिळत असतो।
ठीक आहे, तर तुम्हाला ही खूप महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि विद्यार्थ्यांनी केअरफुली आपली OMR शीट आन्सर की पाहूनच या ठिकाणी आपला रिस्पॉन्स सबमिट करायचा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आणखी एक सांगेल की आपण आन्सर की असेल, OMR शीट असेल, याबद्दल जे डेट प्रिडिक्शन असेल, कट ऑफ प्रिडिक्शन असेल, बरंच अगोदर आपण केलं होतं आणि त्याची अॅक्युरेसी जाऊन विद्यार्थी पाहू शकतात. बॅकडेटेड व्हिडिओमध्ये जवळपास 97% आपल्याला दिसून येईल. ठीक आहे.